हॅलो एव्हरीवन. तर तुम्ही आला आहात आता सेकंड पार्टमध्ये या लेसनचा, जो आहे फोर्स, मोशन आणि वर्क, 7th SSC महाराष्ट्र बोर्ड. न थांबता आता या लेसनची सुरुवात करूया. लेट्स रोल द इंट्रो. तर आता आपला टॉपिक आहे ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन म्हणजे काय बरं, तर ते आता आपण एक्झॅक्टली काय आहे ते बघणार आहे. त्याच्याबरोबर मी तुम्हाला काहीतरी होमवर्क दिला होता की तुम्ही काय करायचं होतं, पाठीमागे जी डायग्राम होती त्याची वेलॉसिटी काढायची होती. ज्यांनी काढले असणार आहे त्यांनी कमेंट्समध्ये तर मी बघितलंच आहे, बट ज्यांनी नाही काढले त्यांनी काढून परत मला कमेंट्स करायचे. ओके, मी तुम्हाला सांगणार आहे की ते बरोबर आहे का नाही आहे. तर ते मी आत्ता सांगतो तुम्हाला. तुमचे आन्सर्स बरोबर आहेत का नाही ते चेक करायचं आहे, आणि ज्यांचे चुकले त्यांनी मला कमेंटमध्ये टाकायचं आहे की त्यांनी कसं सॉल्व्ह केलं आहे. मी तुम्हाला सांगतो की कुठं तुमचं नक्की चुकलेलं आहे. ओके, इफ इन द प्रिव्हियस एक्झाम्पल द ट्रक कवर्ड द डिस्टन्स ए बी ॲट द वेलोसिटी ऑफ 60 किलोमीटर्स. आपण ते 60 किलोमीटर्सवालं काढलं होतं, 6ने मल्टिप्लाय करायचं होतं. बी सी ॲट 30 किलोमीटर्स आर. आपण बी सीचं आन्सर काय येतं आहे 30 किलोमीटर्स, आणि सी डीचं आन्सर येतं आहे 40 किलोमीटर्स. ह्याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला दिसते की तुमची जे पण आन्सर येतं ते वेगवेगळं येतं आहे. त्याचा अर्थ काय की तुमची जी वेलॉसिटी आलेली आहे ती काय वेगळी आहे प्रत्येकासाठी. म्हणजे स्टार्टिंगचं जे डिस्टन्स होता 10 मिनिट्सवालं 10 किलोमीटरचं, त्याला वेगळी वेलॉसिटी आली. सेकंडचं जे आहे त्याला वेगळी वेलॉसिटी आली, बरोबर आहे. त्याच्या पुढच्याला पण वेगळी वेलॉसिटी आली. म्हणजे तुमची वेलॉसिटी जी आहे ती बदलत चालली आहे. हे जे बदल आहे वेलॉसिटीच्या, त्याला एक्झॅक्टली काय बोलतो आपण, ॲक्सेलरेशन. जे पुढं तुम्हाला डेफिनेशन आहे. ॲक्सेलरेशन म्हणजे काय, चेंज इन वेलॉसिटी. वेलॉसिटी जशी जशी बदलत जाणार त्याला आपण बोलतो ॲक्सेलरेशन. त्याला अजून रिलेटेड कसं आहे ते आपण पुढं बघूया. ओके, फ्रॉम द नंबर ऑफ सेकंड रिक्वायर्ड फॉर दिस चेंज इन द वेलॉसिटी to take place, the change in velocity per second is reduced. This is called acceleration. What is cause of acceleration? Okay, you know that the truck driver increase or decrease the velocity of the truck by means of accelerator. You might have seen a toy car that runs on a clock spring. It goes in a straight line. However, when it is hit on the side, it changes its direction, keeps going. म्हणजे त्यांनी काय सांगितलं की आपण पाहिलं होतं ड्रायव्हर जो आहे तो स्टार्टिंगला 10 किलोमीटर 10 मिनिटामध्ये, त्यानंतर पुढचं जे 10 किलोमीटर 20 मिनिट्समध्ये, आणि पुढचं जे होतं ते 30 मिनिट्समध्ये तो काय करतो, ट्रॅव्हल करतो. म्हणजे याच्यामध्ये आपण काय बघतोय की त्याची जी पण वेलॉसिटी ती बदलत चालली आहे. तो वेलॉसिटी तसं चेंज कसं करतो, त्याचा ॲक्सेलरेटर दाबून. ट्रकचा ॲक्सेलरेटर दाबवतो, त्याची तो काय करतो, स्पीड वाढवतो. स्पीड वाढली तर त्याची वेलॉसिटी पण चेंज होणार आहे, बरोबर आहे. जसं की आपण समजा थोडेफार 7th स्टँडर्डमध्ये तुम्ही आहात, तर थोडेफार गाडी एखाद्या वेळेस आता चालवत असताल, नसताल चालवत तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. जे चालवत असताल तर तुम्ही काय करतात, असं मोकळा रोड असेल की जोरात चालवतात, नाही तर मम्मी पप्पांच्या पाठीमागे तुम्ही बसले असतील तर मम्मी पप्पा गाडी चालवत आहेत आणि मोकळा रोड असेल तर काय करतात, जोरात चालवतात. तेच समजा ट्रॅफिकवाला रस्ता असेल तर हळू चालवतात, थांबून चालवायला लागते, बरोबर आहे. म्हणजे तुमची वेलॉसिटी काय होत चालली आहे, बदलत चालली आहे. समजतं आहे. तुम्ही लहानपणी खेळण्यामध्ये अशी गाडी होती बघा, त्याचा फोटो येईल. ही गाडीला पाठीमागं ओढले तर ती पाठीमागे येते, आणि तुम्ही सोडली तर काय होती, पटकन पुढं जाते. तर ती कशी, कारण की त्याला उघडून पाहिलं तर त्याच्यामध्ये एक असती स्प्रिंग, ज्याचा फोटो. ही जी स्प्रिंग आहे जेव्हा ती टाईट होत चालली आहे, ही टाईट झाल्यानंतर जेव्हा आपण तिला सोडतो तर ती पटकन काय होती, परत सुटते, आणि आपली जी गाडी आहे ती पटकन पुढं जाते. हे कळलं. त्यानंतर काय बघतो आपण की समजा आपण त्या गाडीला असंच ठेवलं आणि तिला सरळ सोडलं तर ती सरळ जाणार आहे. तिची डायरेक्शन तोपर्यंत चेंज नाही होणार जोपर्यंत आपण बदलत नाही. नाहीतर एखादी गोष्ट त्याच्यामध्ये असेल, ती जाऊन काय भिंतीला धडकली की थांबणार आहे. पण एखादी गोष्ट मध्ये आली आणि तिला टक्कर बसली तर तिची डायरेक्शन काय होणार आहे, बदलणार आहे. तसंच समजा तुम्ही पुढे एक्झाम्पल रीड करूया आधी आपण. However, it means that the velocity. How did this change takes place? It happens because of the car comes into contact with something external to it. On a football ground, how does the direction of the ball moving in a straight line change? आता बघा, तुम्ही पण समजा फुटबॉल खेळतात, तर फुटबॉलला आपण किक केलं तर जोपर्यंत दुसरा एक कोणतरी येऊन त्या बॉलच्या मध्ये येत नाही तोपर्यंत तो बॉल थांबणार आहे का, नाही थांबणार आहे. आपण त्याची डायरेक्शन चेंज करू शकतो का, नाही. त्याला आपण सरळ मारलं तर तो सरळच जाणार आहे जोपर्यंत एक दुसरा प्लेयर येत नाही आणि त्याला मध्ये पाय घालत नाही, बरोबर आहे. म्हणजे जोपर्यंत एक्सटर्नली आपण येऊन ती गोष्टच्या मध्ये येत नाही तोपर्यंत ती गोष्ट थांबणार आहे का, नाही थांबणार आहे.
आता मी हे सगळं तुम्हाला का सांगतोय, त्याचं तर रिझन आहे ते पुढं आहेत, ते नीट समजण्यासाठी मी तुम्हाला आता हे सगळ्या गोष्टी सांगतोय. When its direction changes, the velocity of the ball changes. That is to say, an acceleration takes place. That interaction that brings about the acceleration is called force. Force acts on the body. आता acceleration का होते, जेव्हा आपण त्याला एक फोर्स लावतो, बल लावतो. फोर्स म्हणजे काय, बल. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला बल लावतो त्याच्यामुळं काय होतंय, ॲक्सलरेशन होतंय. समजा जास्ती बल लावला, जास्ती फोर्स लावला तर जास्ती ॲक्सलरेशन होणार, कमी फोर्स लावला तर कमी ॲक्सलरेशन होणार. आता ह्यांचं रिलेशनशिप कसं आहे, एकामेकांना कसे इंटरलिंक्ड आहेत, जॉईंट कसे ते आता पुढं बघूया आपण फोर्स अँड ॲक्सलरेशनमध्ये. टेक अ ग्लास मार्बल अँड लेट इट रोल ऑन अ बिग स्मूथ टेबल टॉप. ओके, sometime its velocity will decrease and it will stop. On a carom board too, the carom coin pushed by a striker will move forward some distance and then come to a stop. If the coin is pushed after applying talcum powder to the carom board, it will keep moving for a long time and then come to a stop. म्हणजे आपण काय पाहिलं की समजा आपण एक गोटी घेतली, मार्बल घेतला, एक गोटी घेतली आणि तिला अशी टाकली, तर ती काय होणार आहे, हलत राहणार आहे, बरोबर आहे. ते समजा आपण कॅरमवरती आपण स्ट्रायकरने एखाद्या काय केलं, जो कॉईन आहे, कॉईन म्हणजे काय, ती जी कवडी आहे तिला मारलं, तर ती एका पॉईंटला जाणार पुढं आणि थांबणार आहे, बरोबर आहे. ते समजा आपण पावडर टाकली, भरपूर पावडर टाकली आणि मग मारलं, तर ते काय होणार आहे, जास्ती काय होणार आहे, हलणार आहे ते. आता हे एक्झॅक्टली कसं काय होत आहे, द वेलोसिटी ऑफ द कॉइन डिक्रीज ड्यू टू फोर्स ऑफ फ्रिक्शन. बघा, आपण जेव्हा विदाऊट पावडरवाली जेव्हा ते कवडीला मारलं स्ट्रायकरनी, तर काय दिसतंय की ती थांबली आहे, थोड्या पुढं जाऊन ती थांबते का, कारण की तिथं फ्रिक्शन लागतंय. त्याच्या खालची जी सरफेस असते ती काय करते, वरच्या सरफेसला थांबवते. जसं की आपला रोड असतो, आपला समजा एकदम सपाट रोड असेल तर आपली गाडी खूप पटकन जाते, लगेच निघून जाते, बरोबर आहे. तेच असं खुडगुळा असेल तर आपल्याला थांबून जायला लागतं, बरोबर आहे. तसंच ह्याचं पण असतं, प्रत्येक गोष्टी खुडबुडी असते, ती जेवढी जास्ती स्मूथ असणार तेवढं आपण पटकन त्याच्यावरनं निघून जाऊ शकतो, पण ती जेवढी जास्ती खुडबुडी असणार, रफ असणार, तेवढं आपल्याला जास्ती ताकद लावायला लागणार. तसंच कॅरमचं पण असतं, जेव्हा आपण पावडर टाकत नाही आहे तर तिला मूव्ह करायला जास्ती ताकद लावायला लागते आपल्याला. तेच आपण पावडर टाकलं त्याच्यामुळं काय होतं, ती जी सरफेस जी आहे ती स्मूथ होऊन जाते. ती सरफेस स्मूथ झाली की ती जी कवडी आहे ती काय होणार आहे, ती जास्ती वेळ काय होणार आहे, ट्रॅव्हल करू शकते. It would mean that if no force of friction is acting on a moving body, it will keep on moving with a constant velocity. म्हणजे ह्याच्यावरनं आपल्याला काय कळतं आहे की जोपर्यंत आपण एखाद्या गोष्टीला एखाद्या सरफेसवरती फ्रिक्शन नसेल, ती अख्खी स्मूथ असेल प्रॉपर, आणि त्याच्यावरती आपण एखादी कवडी मारली, तर जोपर्यंत आपण तिला थांबवत नाही तोपर्यंत ती थांबणारच नाही आहे. आणि हे कसं कुणी शोधलं, तर ते शोधलं सर आयझॅक न्यूटननी काय शोधलं, इफ नो फोर्स इज ॲक्टिंग ऑन अ बॉडी, इट्स वेलोसिटी डज नॉट चेंज, द बॉडी डज नॉट ॲक्सलरेट. इन अदर वर्ड्स, इफ द बॉडी इज स्टेशनरी इट विल रिमेन स्टेशनरी, इफ इट इज इन मोशन इट विल कंटिन्यू मूव्हिंग विथ द सेम वेलोसिटी अँड द सेम डायरेक्शन. आता हे सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यावरनं जाणार आहे, मी ट्राय करतोय तुम्हाला जास्तीत जास्त नीट समजवण्यासाठी. आता सर आयझॅक न्यूटननी काय सांगितलं की एखाद्या गोष्टीची जी पण वेलॉसिटी आहे, स्पीड आहे, ती तशीच राहणार कधी, जेव्हा तिथं फ्रिक्शन नाही आहे. ती जी जागा आहे ज्याच्यावरती तो ट्रॅव्हल करतोय ती स्मूथ आहे, सपाट नाही, स्मूथ आहे. एखादी कवडी घेतली आपण आणि खूप सारी पावडर टाकूनच ठेवली आणि तिथं फ्रिक्शनच नाही होते आणि त्याला आपण मारलं, तर ती ट्रॅव्हलच करत राहणार, ठप 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 ठप. बट खुडबुडी असेल तर नाही होणार आहे. तर ह्यांना काय सांगायचं आहे, जोपर्यंत एखाद्या गोष्टीवरती फ्रिक्शन नाही आहे तर ती एका जागेवरती असेल तर एका जागेवरतीच राहणार. इफ ती ट्रॅव्हल करत असेल तर ती ट्रॅव्हलच करत राहणार जोपर्यंत आपण तिला थांबवत नाही. क्लिअर झालं? परत एकदा सांगतोय, जोपर्यंत एखादी गोष्ट एका जागेवरती आहे तर ती एका जागेवरतीच राहणार आणि फ्रिक्शन नसेल आणि आपण तिला काय दिला, फोर्स दिला, तर ती गोष्टी त्या ॲक्सलरेशन नाही तर त्या वेलोसिटीने ट्रॅव्हलच करत राहणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. आता पुढं काय आहे तुम्हाला अजून, फोर्स, डिस्प्लेसमेंट अँड वर्क. In the figure alongside, a string attached to a wooden block on a table is passed over a pulley and tied to a weight. On applying the sufficient weight, the block will
कॅन बी सीन मुव्हिंग. म्हणजे आपण काय बघतो इथं, आता तुम्हाला ही जी डायग्राम आहे, या डायग्राममध्ये तुम्हाला काय दिसतंय की एक पुली लावलं आहे त्यांनी. एका साईडला छोटं वजन आहे, एका साईडला मोठं वजन आहे, बरोबर आहे. आपण जेव्हा खालच्या साईडला वजन लावतो तर आपल्याला काय दिसतं, ते मोठं वजन आहे ते थोडं ओढलं जातं आहे, या साईडला येते, बरोबर आहे. Which force is being applied here? How can this force be increased? What will happen on the applying more force? We can say that the work is done by the applied force. म्हणजे आपल्याला काय दिसतंय की जसं जसं आपण वजन वाढवणार आहे तसं तसं ते जास्ती ओढलं जाणार आहे. वरचा जो ब्लॉक आहे त्यापेक्षा जास्ती वजन लावलं तर ते पटकन खाली येणार, पण त्यापेक्षा कमी आहे म्हणून ते हळूहळू येत आहे. ह्याच्यावरनं आपल्याला काय कळतं आहे की जसं आपण फोर्स लावतो तर कुठलं ना कुठलं काम होतं आहे, ते ओढलं जाते, ते पण एक काय झालं, वर्कच झालं ना. इफ द ब्लॉक मूव्स फॉरवर्ड वी कॅन से दॅट इट हॅज बीन डिस्प्लेस्ड. इफ तो ब्लॉक हल्ला त्याचा अर्थ काय की त्यांनी जागा त्याची चेंज केली, म्हणजे त्यांनी डिस्प्लेस केलं, जागा चेंज झाली त्याची ड्यू टू डिस्प्लेसमेंट. आणि हे कशामुळं, डिस्प्लेसमेंटमुळं. डिस्प्लेसमेंट म्हणजे एकाच डायरेक्शनमध्ये चाललंय ना, तो एका साईडला ओढला जातोय. वी से दॅट द फोर्स हॅज डन सम वर्क. आणि ह्याच्यावरनं आपण काय बघू शकतो की फोर्सनी काहीतरी काम केलंय, ओढलंय त्याला, त्यांनी जागा चेंज केली आहे, म्हणजे त्यांनी काय केलंय, थोडं काम केलंय. कॅन वी मेजर दिस वर्क? आपण हे जे किती वर्क झालं ते मोजू शकतो का? त्यासाठी पुढं फॉर्म्युला आहे, तो आहे वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. म्हणजे तुम्हाला हा फॉर्म्युला येणार, तुम्हाला क्वेश्चन्स येणार आहे आणि हे वाला लक्षात ठेवायचं आहे नेहमी, कारण की हा फॉर्म्युला तुम्हाला इन फ्युचर लागणार आहे. तुम्हाला वर्क काढायचं आहे. काय काढायचं आहे आता? तुम्हाला वर्क काढायचं आहे, किती वर्क केलं गेलं. तर ते कसं काढणार तुम्ही? तुमच्याकडं फोर्स किती आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे आणि त्यांनी किती डिस्प्लेसमेंट केलं, म्हणजे त्यांनी किती हललं, तर ते किती हल्लंय त्यांनी एका जागेवरनं दुसऱ्या जागेवरती, डिस्प्लेसमेंट किती केली ह्याच्यावरनं आपण ठरवणार त्याची डिस्प्लेसमेंट. आणि आपल्याला फोर्स किती लावलाय ते दोन्ही गोष्टी असतील, त्या दोघांना मल्टिप्लाय करायचं आहे आणि तुम्हाला आन्सर जे येणार आहे ते येणार आहे वर्क डन. म्हणजे तुम्ही काम किती केलंय त्या गोष्टीवरती. मला माहिती आहे हा लेसन थोडा हार्ड आहे, तुम्ही परत एकदा हा व्हिडिओ जाऊन बघा पूर्ण, म्हणजे थोडा अजून क्लिअर होईल. आणि ह्याच्यामध्ये जे गोष्टी दिलेल्या आहेत बघा, तुम्हाला स्पीडचा फॉर्म्युला दिलाय, तुम्हाला वेलोसिटीचा फॉर्म्युला दिलाय, बरोबर. तुम्हाला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन दिली आहे, ते वाले लर्न करा, ते दोन्ही फॉर्म्युला लर्न करा. परत हा वर्कवाला जो फॉर्म्युला आहे तो वाला लर्न करा. तुम्हाला ॲक्सेलरेशनची डेफिनेशन दिली आहे ती लर्न करा. जास्तीत जास्त तुम्हाला हे गोष्टी लर्न करायचे आहेत, कारण की तुम्हाला पुढच्या चॅप्टर्स नाही तर पुढच्या वर्गामध्ये गेल्यानंतर त्याची गरज लागणार आहे. कळलं? तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारा. आणि ओके, असा हा लेसन संपलाय. थँक्यू. आणि जे पण तुम्हाला डाऊट्स असेल तर नक्की मला कमेंट्समध्ये विचारायचं आहे. ओके, आणि लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे. ओके, बाय बाय.